आपण रोजच्या आयुष्यात व्यस्त असतो. घर, नोकरी, मुलांचं शिक्षण, EMI. पण जगात कुठेतरी चालणारे युद्ध आपल्या घराच्या बजेटला हादरा देऊ शकतं. हे तुम्हाला माहितीये का? इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्ष फक्त बातम्यांपुरता मर्यादित नाही. तो हळूहळू आपल्या खिशावर, आपल्या फ्युचरवर परिणाम करतोय. भाग 1. युद्ध दूर, पण परिणाम खूप जवळ. मिडल ईस्ट हा जगाचा एनर्जी हब आहे आणि भारतासारखा देश मोठ्या प्रमाणात ऑइल इम्पोर्ट करतो. भारत आपल्या गरजेपैकी 85% तेल बाहेरून घेतो. जर या भागात युद्ध वाढलं तर सप्लाय डिस्टर्ब होते, ऑइल प्राइसेस वाढतात आणि इथूनच सुरू होतो सामान्य माणसाच्या त्रासाचा चेन रिॲक्शन. भाग 2. पेट्रोल डिझेल, थेट खिशावर वार. तुम्ही बाईकमध्ये पेट्रोल भरायला जाता आणि प्राईस वाढलेला दिसतो. कारण युद्ध म्हणजे ऑइल महाग, सरकारकडे पर्याय कमी. परिणाम, पेट्रोल 100 रुपयांवरून 110-120 रुपयांपर्यंत जाऊ शकतं. LPG सिलेंडर 200-300 रुपयांनी वाढू शकतो. आणि हे फक्त सुरुवात आहे. भाग 3. महागाई, शांतपणे वाढणारा शत्रू. महागाई म्हणजे काय? तुमच्या पैशाची किंमत कमी होणं. उदाहरण, आधी 100 रुपयांमध्ये 5 वस्तू मिळायच्या, आता 100 रुपयांमध्ये 3च वस्तू मिळतात. कारण ट्रान्सपोर्ट महाग, रॉ मटेरियल महाग. परिणाम, भाजी, दूध, गॅस, किराणा सगळं महाग. आणि सर्वात मोठा धोका, तुमचा पगार तितक्याच वेगाने वाढत नाही. भाग 4. नोकरी आणि व्यवसायावर परिणाम. युद्धाचा परिणाम फक्त वस्तूंवर नाही, तर तुमच्या जॉबवरही होतो. कंपन्यांचे खर्च वाढतात, प्रॉफिट कमी होतो. मग कंपन्या काय करतात? हायरिंग कमी, इन्क्रिमेंट कमी, काही ठिकाणी ले ऑफ्स. याचा अर्थ नोकरीत असुरक्षितता वाढते. भाग 5. रुपया कमजोर, इनव्हिजिबल इम्पॅक्ट. ऑइल इम्पोर्ट महाग म्हणजे डॉलरची मागणी वाढते, रुपया कमजोर होतो. परिणाम, मोबाईल, लॅपटॉप, इलेक्ट्रॉनिक्स महाग, एज्युकेशन अब्रॉड महाग, ट्रॅव्हल महाग. म्हणजे तुमचं फ्युचर प्लॅनिंगही प्रभावित होतं. भाग 6. प्रवास आणि दैनंदिन जीवन. फ्लाईट तिकीट्स महाग, बस, ट्रेन फेअर वाढ. आणि एक हिडन इफेक्ट, ॲमेझॉन, फ्लिपकार्ट डिलिव्हरी चार्जेस वाढू शकतात. म्हणजे तुमचं डेली लाईफस्टाईल सायलेंटली महाग होतं. भाग 7. शेती आणि अन्नधान्य. फर्टिलायझर्स गल्फ कंट्रीजमधून येतात. युद्धामुळे सप्लाय डिस्टर्ब. परिणाम, खत महाग, शेतकऱ्यांचा खर्च वाढतो. शेवटी अन्नधान्य महाग आणि त्याचा फटका कोणाला? आपल्याला, ग्राहकांना. भाग 8. परदेशातील भारतीयांवर परिणाम. गल्फमध्ये लाखो भारतीय काम करतात. युद्धामुळे जॉब्स रिस्कमध्ये आहेत. काही लोकांना परत यावं लागू शकतं. परिणाम, भारतात बेरोजगारी वाढ. घराकडे येणारे पैसे म्हणजे रेमिटन्स कमी. भाग 9. मानसिक ताण. व्हेरी इम्पॉर्टंट. हा मुद्दा खूप लोक इग्नोर करतात. महागाई प्लस जॉब इन्सिक्युरिटी इज इक्वल टू स्ट्रेस. घरातील टेन्शन वाढतो, प्लॅनिंग कठीण होतं आणि हळूहळू जीवनाचं क्वालिटी कमी होतो. डिफेन्स. आपण काय काळजी घ्यावी? मोस्ट इम्पॉर्टंट. 1. खर्चावर नियंत्रण ठेवा. अननेसेसरी खर्च टाळा. 2. इमर्जन्सी फंड तयार करा. किमान 3 ते 6 महिन्यांचा खर्च बाजूला ठेवा. 3. इन्व्हेस्ट स्मार्टली करा. सगळे पैसे एका ठिकाणी ठेवू नका. 4. स्किल्स वाढवा. फ्युचर सिक्युअर करण्यासाठी लर्निंग सुरू ठेवा. 5. पॅनिक होऊ नका. परिस्थिती समजून घ्या, निर्णय शांतपणे घ्या. भविष्य. पुढे काय होऊ शकतं? जर युद्ध लांब चाललं तर ऑइल प्राइसेस अजून वाढतील, इन्फ्लेशन वाढेल, रिसेशनचा धोका. पण जर परिस्थिती कंट्रोलमध्ये आली तर हळूहळू सुधारणा होईल. आपण युद्धात नाही, पण युद्ध आपल्याला सोडत नाही. म्हणूनच आजपासून जागरूक व्हा. तुमच्या पैशांची आणि भविष्याची काळजी घ्या. हा व्हिडिओ तुमच्या कुटुंबासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्यांच्यासोबत नक्की शेअर करा. आणि अशाच प्रॅक्टिकल माहितीसाठी लाईफेबल चॅनलला सबस्क्राईब करा.